बघा आपला नेक्स्ट क्लास आहे वेक्टर क्लास. वेक्टर क्लास आहे युटिल पॅकेज मध्ये. ठीक आहे, वेक्टर क्लास आहे युटिल पॅकेज मध्ये. आपल्याला आता आपण लास्ट टाइम ऍब्स्ट्रॅक्ट क्लास वगैरे बघितलं, फायनल क्लास, त्याच्यानंतर इंटरफेस आहे, पण मधला आपला एक पॉइंट राहिलेला आहे वेक्टर. ठीक आहे, सो वेक्टर क्लास. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय बघणार, जसं आपण स्ट्रिंग क्लासमध्ये स्ट्रिंग क्लासच्या मेथड्स बघितल्या, त्याचा यूज बघितला आणि त्याचा प्रोग्राम केले. सेम तसंच आपण वेक्टर क्लास कोणत्या पॅकेजमध्ये आहे, तर वेक्टर क्लास आहे युटिल पॅकेजमध्ये. स्ट्रिंग क्लास कोणत्या पॅकेजमध्ये आहे, लँग पॅकेजमध्ये, जे की बाय डिफॉल्ट आहे. ठीक आहे, मग बघा वेक्टर क्लास आहे युटिल पॅकेजमध्ये. वेक्टर मीन्स काय, वेक्टर आता त्याच्या आधी मी अरे सांगते. अरे मीन्स काय आपल्याला माहितीये, इट कंटेन्स एन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप. एकाच डेटा टाइपचे मोर दॅन वन एलिमेंट्स असतात. म्हणजे जर अरे माझा इंटिजर आहे, आता ह्याला मी सिंटॅक्स आपला जावाचं लिहितेय. अरे जर माझा इंटिजर आहे, ए अरे जर माझा इंटिजर आहे, तर ह्याच्यामध्ये मी मॅक्झिमम किती एलिमेंट्स टाकू शकते, 10. त्याच्यापेक्षा कमी अलाउड आहे पण जास्त नाही. ठीक आहे, तर हे 10च्या 10 एलिमेंट्स कसे असणार आहे, इंटिजरच असणार आहे. जर अरे कॅरेक्टर आहे आणि सपोज 5 साईजचं, त्याच्यामध्ये मी ह्या CH अरे मध्ये 5 एलिमेंट्स टाकू शकते आणि ऑल एलिमेंट्स कोणत्या टाइपचे असणार आहे, कॅर टाइपचेच असणार आहे. ठीक आहे, नाऊ अजून एक बघा, अरे मध्ये कसं असतं की सपोज आता मी हा अरे डिक्लेअर केला 10 साईजचा. ठीक आहे, आता मी प्रोग्राम रन करते, तर मी अरे मध्ये मॅक्स किती एलिमेंट टाकू शकते, 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी, रन टाइम इनिशियलायझेशन. पण जर मी प्रोग्राम आता 10 साईजचा अरे डिक्लेअर केला, प्रोग्राम रन केला आणि त्याच्यामध्ये आता मला 15 एलिमेंट्स टाकायचे, तर हे पॉसिबल आहे का, नाही. म्हणजेच काय, अरेची जी साईज आहे ती रन टाइम एक्सटेंड होत नाही, डायनॅमिकली एक्सटेंड होत नाही. जर तुम्ही होती, पण तुम्हाला काय करावं लागेल, प्रोग्राम मध्ये चेंज करावं लागेल. इथे 10चं 20 करावं लागेल किंवा 15 करावं लागेल. प्रोग्राम परत कंपाईल करावं लागेल, परत रन करावं लागेल. आता मी इथे कॅरेक्टर अरे घेतलाय, त्याची साईज 5 दिली, प्रोग्राम रन केला, तर मी ह्याच्यामध्ये मॅक्झिमम 5 कॅरेक्टर्स टाकू शकते. त्याच्यापेक्षा जर जास्त टाकायचे असतील तर मला परत प्रोग्राम मध्ये येऊन साईज चेंज करावी लागेल. ठीक आहे, म्हणजेच काय, अरे तुम्हाला अलाउ करत नाही रन टाइम टू ऍड द एलिमेंट मोर दॅन साईज. ठीक आहे, म्हणजेच काय की जेवढी साईज आहे तेवढेच तुम्ही एलिमेंट्स अरे मध्ये टाकू शकता आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा टाकायचे तर अगेन यू हॅव टू एडिट युअर प्रोग्राम. ठीक आहे, बट वेक्टर काय, वेक्टर पण सेम लाईक एन अरेच आहे. सेम लाईक अरे का म्हणते त्याला, बिकॉज इट ऑल्सो कंटेन्स एन नंबर ऑफ एलिमेंट्स. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही मोर दॅन वन एलिमेंट टाकू शकता, म्हणून तो सेम लाईक अरे आहे. बट अरे मध्ये सेम डेटा टाइपचे एलिमेंट्स असतात, बट ह्याच्यामध्ये एन नंबर ऑफ, यू कॅन ना, तुम्ही सेम पण टाकू शकता, बट इन वेक्टर यू कॅन ऍड एन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ डिफरंट, आता मी डेटा टाइप नाही लिहिते बघा, डिफरंट ऑब्जेक्ट्स. डिफरंट ऑब्जेक्ट्स, आता ह्याचं मी मिनिंग सांगते. फक्त सेम लाईक अरे का आहे, कारण की अरे मध्ये आपण मोर दॅन वन एलिमेंट टाकू शकतो आणि वेक्टर मध्ये पण आपण मोर दॅन वन एलिमेंट टाकू शकतो. बट डिफरन्स काय की अरे मध्ये मोर दॅन वन एलिमेंट्स टाकू शकता बट सेम डेटा टाइपचे, आणि इथं डिफरंट ऑब्जेक्ट्स टाकू शकता. ठीक आहे, आता हे काय ते नंतर सांगते, डिफरंट ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर अरेची जी साईज आहे ती डायनॅमिकली एक्सटेंड होत नाही, बट वेक्टर कॅन बी एक्सटेंडेड डायनॅमिकली. म्हणजेच काय की मी वेक्टर क्रिएट करताना जर 3 साईज दिली आणि प्रोग्राम रन करताना मी 3 पण टाकू शकते, त्याच्यापेक्षा कमी पण टाकू शकते, आणि मला जर 10 एलिमेंट्स वेक्टर मध्ये टाकायचे तर ते पण मला अलाउड आहे, जरी माझी प्रोग्राम मध्ये साईज 3 असेल तरी पण. पण अरे मध्ये कसं होतं की 10च टाकू शकता, 10 पेक्षा जास्त टाकायचे असेल तर प्रोग्राम मध्ये येऊन परत साईज चेंज करायची. तसं इथे नाही केलं तरी चालेल. सुरुवातीला तुम्ही एक बेसिक साईज जी असेल ती डिक्लेअर करा आणि प्रोग्राम रन केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की मला सपोज मी साईज 5 दिली वेक्टरची, पण मला 10 एलिमेंट्स टाकायचे, देन दॅट इज पॉसिबल युझिंग वेक्टर. ठीक आहे, मग सेम काय, फक्त अरे मध्ये मोर दॅन वन एलिमेंट तुम्ही इन्सर्ट करू शकता, वेक्टर मध्ये पण करू शकता. डिफरन्स काय की ह्याच्यामध्ये सेम डेटा टाइपचे एलिमेंट असतात, इथं डिफरंट ऑब्जेक्टचे असतात. अरेची साईज डायनॅमिकली एक्सटेंड होत नाही, वेक्टरची साईज डायनॅमिकली एक्सटेंड होते. ठीक आहे, आता तुम्हाला ह्याचं मिनिंग कळालं, हे कळालं. आता फक्त राहिलं काय, एन नंबर ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स कसं. ठीक आहे, सेम डेटा टाइप तुम्हाला माहिती आहे, आता ऑब्जेक्ट्स कसं ते सांगते. बघा
तुम्हाला सुरुवातीला आपण एक फीचर घेतलं होतं जावाचं. जावा इज प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड, म्हणजे जावामध्ये ईच अँड एव्हरी जी लँग्वेज रिलेटेड जी गोष्ट आहे त्याचं काय आहे, क्लास आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की आपल्याकडे बेसिक डेटा टाईप आहे हे तुम्हाला माहिती आहे, कॅर, फ्लोट, बरोबर. आता मी डबल वगैरे लिहित नाही, डबल पण आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर लॉंग आहे, बुलियन, बुलियन म्हणजे ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे, तर हे सगळे बेसिक डेटा टाईप आहे. तर जावा ही प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. सो इंट साइड इंटिजर क्लास पण आहे बरं, आय कॅपिटल लिहिला कारण की क्लास नेम आहे. कॅरेक्टरचा कॅर डेटा टाईपचा रिस्पेक्टिव्ह क्लास पण आहे कॅरेक्टर. फ्लोट, फ्लोटचा फ्लोटच आहे फक्त एफ कॅपिटल, म्हणजे एफ स्मॉल दिला तर बेसिक डेटा टाईप, एफ कॅपिटल दिला तर क्लास. डबल, डबलच आहे फक्त डी कॅपिटल. लॉंग, लॉंग क्लास आहे फक्त एल कॅपिटल. बुलियन, बुलियन क्लास आहे फक्त बी कॅपिटल. ठीक आहे, तर हे जे सगळे क्लासेस आहे हे सगळे क्लासेस आहे लँग पॅकेज मध्ये. ह्याच्यात एक एक्स्ट्रा ऍड होईल स्ट्रिंग क्लास. ठीक आहे, तर हा पण आहे लँग पॅकेज मध्ये. ठीक आहे, आता बघा, आता बेसिक डेटा टाईप अरे एक तर आपला इंटिजर असेल, कॅरेक्टर असू शकतो, फ्लोट, डबल, लॉंग आणि बुलियन. ठीक आहे, तर बुलियन ट्रू आणि फॉल्सच असतं. मग आपला अरे जर इंटिजर असेल त्याच्यामध्ये सगळे तुम्ही इंटिजर व्हॅल्यू टाकू शकता. कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टर व्हॅल्यू, फ्लोट असेल तर फ्लोट, डबल असेल तर डबल, सगळ्या बरोबर. पण आता तुम्हाला काय सांगितलंय की व्हेक्टर कंटेन्स n नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स. तुम्ही सेम ऑब्जेक्ट्स टाकणार आहे बघा, म्हणजेच काय की मी इंट 10 नाही डायरेक्टली टाकू शकत, मला इंटिजरचा ऑब्जेक्ट क्रिएट करून टाकावं लागेल व्हेक्टर मध्ये. बेसिक डेटा टाईप अलाउड नाहीये. ठीक आहे, आता बघा तुम्ही स्ट्रिंग डायरेक्टली टाकू शकता कारण की जावामध्ये एबीसी जर आपण घेतलं तर हे डायरेक्टली स्ट्रिंग मध्येच येतं. पण जर 10 घेतलं तर बाय डिफॉल्ट इंटिजर येते त्याची साईज. जर मी एक्स घेतलं तर बाय डिफॉल्ट कॅर येते. जर 3.14 घेतलं तर फ्लोट येते. सो हे डायरेक्टली तुम्ही टाकू नाही शकत, तुम्हाला हे ऑब्जेक्ट्स, ह्या प्रत्येक क्लासचे ऑब्जेक्ट्स टाकावे लागतात. म्हणजे व्हेक्टर मध्ये ठीक आहे नंबर ऑफ एलिमेंट असतात, पण तुम्ही सेम पण ऑब्जेक्ट्स टाकू शकता आणि डिफरंट डिफरंट पण अलाउड आहे, जे की अरे मध्ये नाहीये. मग आता ऑब्जेक्ट्स, आता हे क्लासेस का आले सगळे, आता हे सगळे लँग पॅकेज मध्ये आहे. सो ह्या क्लासचा युज करताना पॅकेज इम्पोर्ट करायची गरज नाही, बिकॉज लँग पॅकेज इज बाय डिफॉल्ट इम्पोर्टेड इन युअर प्रोग्राम. बट व्हेक्टर साठी युटिलिटी पॅकेज तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा मी मेथड लिहिते व्हेक्टर क्लासच्या. पहिले कन्स्ट्रक्टर लिहिते, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. तुम्हाला सांगते की ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे, आणि इंट साइज. बघा व्हेक्टर क्लासचे दोन कन्स्ट्रक्टर आहे, एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आणि एक साइज द्यायची त्याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू. आता डिफॉल्ट काय होणार, सपोज आता मी प्रोग्राम मध्ये क्लास वेक्टर डेमो, ठीक आहे, आता सध्या आपल्या इनहेरिटन्स मध्ये नाही, आपण सेपरेट एक प्रोग्राम लिहितोय. आता मला एक वेक्टर क्रिएट करायचं आहे. सो मी वेक्टरचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं. आता स्कॅनरला तुम्ही काय करता, न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन, कारण की त्याचं एकच कन्स्ट्रक्टर आहे. ठीक आहे, आता आपण आपले युजर डिफाईन क्लासेस बघितले, त्याच्यात पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बघितले. मग आपण a1 इज इक्वल टू न्यू a, मग दोन पॅरामीटर पास करायचो. आता वेक्टरचे बाय डिफॉल्ट म्हणजे सिस्टीम डिफाईन दोन कन्स्ट्रक्टर, एक डिफॉल्ट आणि एक पॅरामीटराइज. तुम्हाला कोणतं यूज करायचं ते करू शकता. ह्याची डिफॉल्ट साईज 0 ला इनिशियलाइज होते, पण तुम्ही आता वेक्टर तर रन टाइम एक्सटेंड होतो, मग हा यूज करा किंवा हा यूज करा. इथे साईज जरी दिली तरी ती मॅटर करत नाही, कारण तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त टाकू शकता. मग पहिल्या ह्यानी कसं करणार, न्यू वेक्टर. ह्याचं मिनिंग काय की बाय डिफॉल्ट 0 ला साईज होते, बट तुम्ही रन टाइम त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट टाकू शकता. आणि दुसरं काय, तुम्ही कोणतं पण कन्स्ट्रक्टर यूज करा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी, हे किंवा हे. आता मी सेकंड जरी यूज केलं तरी चालते, बट नेसेसरी काय, टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट, दॅट इज नेसेसरी. ठीक आहे, इथपर्यंत कोणतं पण कन्स्ट्रक्टर यूज करा. मी 3 साईडचा व्हेक्टर व्ही डिफाईन केला. आता अरे सारखा आहे, तो नंबर ऑफ एलिमेंट असतात तरी सुद्धा असं सबस्क्रिप्ट द्यायची गरज नाही, ते ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मीन्स व्ही आता हा वेक्टर झाला विच विल ऍक्ट लाईक अ अरे. ठीक आहे, इथपर्यंत काय आलं, न्यू वेक्टर 3. जर आता 3 साईडचा वेक्टर डिक्लेअर झाला बाय डिफॉल्ट, पण त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्स कमी सुद्धा टाकू शकता. आणि इथे जर केलं डिफॉल्ट तर 0 नाही, फक्त ऑब्जेक्ट इनिशियलाइज होणं इज नेसेसरी. ठीक आहे, नाव बघा आता ह्या वेक्टर एम्प्टी वेक्टर झाला. आता मला ह्याच्यामध्ये काय टाकायचे आहेत,
व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. तर व्हेक्टर क्लासचे हे कन्स्ट्रक्टर झाले सिस्टीम डिफाईन. आता मेथड्स. मेथड्स म्हणजे काय? फंक्शन, जसे आपण स्ट्रिंगचे बघितले. तर पहिलं फंक्शन आहे बघा, ऍड इलेमेंट फंक्शन आहे. पहिला वर्ड स्मॉल, नेक्स्ट वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल, आणि इथे तुम्ही ऑब्जेक्ट, इथे आता मी कोणतं पण ऑब्जेक्ट टाकू शकता. ठीक आहे. नाउ वॉइड इन्सर्ट इलेमेंट ऍड, आणि इथं लिहिणार इंट इंडेक्स, आणि कोणता ऑब्जेक्ट तुम्हाला टाकायचा आहे तो. void remove all, void remove element add, त्याच्यानंतर void int size, त्याच्यानंतर void copy into, आणि इथं द्यायचा स्ट्रिंगचा ॲरे. तर हे एवढे फंक्शन्स आहेत बघा व्हेक्टर क्लासचे. ठीक आहे. तर हे फंक्शन्स कॉल करण्यासाठी यू नीड अन ऑब्जेक्ट ऑफ व्हेक्टर क्लास, बिकॉज दीज आर द फंक्शन्स ऑफ व्हेक्टर क्लास. ठीक आहे. आता जर व्हेक्टर मध्ये इलेमेंट ऍड करायचा आहे तर ह्या दोन मेथड्स. ठीक आहे. तर त्यातली पहिली सांगते. आता तुम्हाला सांगितलं व्हेक्टर मध्ये नंबर ऑफ इलेमेंट्स असतात डिफरंट डिफरंट डेटा टाईपचे. ठीक आहे. आता बघा, मी जर असं केलं व्ही डॉट ऍड इलेमेंट, सध्या माझं व्ही एम्प्टी आहे, व्ही डॉट ऍड इलेमेंट, आणि इथे मी टाकलं ABC, तर दिस स्टेटमेंट इज राईट, बिकॉज जावा मध्ये डबल कोट मधली जी व्हॅल्यू आहे दॅट बाय डिफॉल्ट एक्सेप्टेड ऍज स्ट्रिंग. जे स्ट्रिंग काय क्लास आहे ना, सो हे ऑब्जेक्टच झालं. येते का लक्षात? तर हे राईट आहे कारण आपण ऑब्जेक्ट टाकू शकतो. सो आता माझ्या व्ही मध्ये काय झालं, व्ही मध्ये एक इलेमेंट झाला ABC, आणि हा 0th पोझिशनला आला. ठीक आहे. नाउ नेक्स्ट, आता जर मी व्ही डॉट ऍड इलेमेंट 10 केलं तर हे रॉंग, बिकॉज जावा मध्ये 10 हे कसं बाय डिफॉल्ट ऍक्सेप्ट होतं इंटने, आणि इंट काय? बेसिक डेटा टाईप, नॉट ऑब्जेक्ट. मग मला हे स्टेटमेंट, मला जर इंटिजर व्हॅल्यू टाकायची तर हे स्टेटमेंट कसं रिप्लेस करावं लागेल बघा, व्ही डॉट, किंवा आधी एक इंटिजर घ्यावं लागेल, इंटिजर आय इज इक्वल टू न्यू इंटिजर, ऑब्जेक्ट घेतलं इंटिजर क्लासचं, आणि त्याच्यामध्ये मी पास केलं 10. म्हणजे हा बेसिक डेटा टाईप 10चं कन्व्हर्जन झालं आय ऑब्जेक्ट मध्ये. मग आता जर मी व्ही डॉट ऍड इलेमेंट आय इथे मी टाकू शकते आय, बिकॉज आय इज नाव ऑब्जेक्ट, आणि वेक्टर मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट टाकू शकता. बघा, एक इलेमेंट झाला स्ट्रिंग, एक इलेमेंट झाला इंटिजर, बट इंटिजर ऑब्जेक्ट. मग आता फर्स्ट पोझिशनला काय गेला? 10. ठीक आहे. नाउ आता बघा, जर मला फ्लोट टाकायचंय तर असं सेपरेट घेण्यापेक्षा आपण असं पण करू शकतो, व्ही डॉट ऍड इलेमेंट, आणि इथं डायरेक्टली एवढंच लिहायचं, फक्त सेपरेट ऑब्जेक्टची गरज नाही. न्यू फ्लोट, आणि इथं 3.40. न्यू फ्लोट म्हणजे ऑब्जेक्टच इनिशियलाइज झाला आणि मग तो इलेमेंट मध्ये गेला. सो इथे आलं माझं 3.40. पण जर मी इथे डायरेक्टली जर 3.14 केलं असतं तर ते रॉंग आहे. ठीक आहे. कारण की बाय डिफॉल्ट 3.14 कसं ऍक्सेप्ट होणार? फ्लोट, बेसिक डेटा टाईपने. ठीक आहे. मग आता ऍड इलेमेंट काय करतं? दोन आहेत ना, इन्सर्ट इलेमेंट आणि ऍड इलेमेंट. तर ऍड इलेमेंट काय करतं? ऍट दी एंड जाऊन अपेंड होत जाणार 1 by 1. म्हणजे सुरुवातीला वेक्टर एम्प्टी होता, मग ABC 0th इंडेक्सला येणार. आता व्ही डॉट ऍड इलेमेंट केलं मी परत, तर आय टाकला इंटिजर, मग तो फर्स्ट इंडेक्सला येणार, सेकंड इंडेक्सला, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, असे 1 by 1 ऍड होणार ऍट द एंड जाऊन. ठीक आहे. मग आता सपोज हा माझा वेक्टर आहे, आता मला फर्स्ट पोझिशनला, फर्स्ट इंडेक्सला सपोज मला PQR टाकायचंय, पण मी ऑलरेडी 3 इलेमेंट्स टाकलेले आहेत, तर मी कोणतं यूज करणार? इन्सर्ट इलेमेंट ऍड. जर ऍड इलेमेंट यूज केलं तर खाली येणार, पण मला फर्स्ट इंडेक्सला काय पाहिजे? PQR पाहिजे. तर काय करणार बघा, व्ही डॉट इन्सर्ट इलेमेंट ऍड, आणि इथे टाकलं PQR. ठीक आहे. म्हणजे आता इन्सर्ट इलेमेंट ऍड, फर्स्ट इंडेक्सला टाकलं PQR, म्हणजे इथे आला आता PQR डबल कोट मध्ये. फक्त स्ट्रिंग व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट टाकू शकता, बाकीचे सगळ्या तुम्हाला कन्व्हर्ट करून टाकावे लागतील. ठीक आहे.
आता हे मी तुम्हाला सांगितलं इंटिजर फ्लोट कसं करता, तसं डबल बुलियन करू शकता. बट तुम्हाला फक्त व्हेक्टरचे एक्सप्लेनेशन साठी हे आहे, पण तुम्हाला प्रोग्राम वगैरे सगळे स्ट्रिंगच व्हॅल्यू टाकायचे. ठीक आहे, सगळ्या स्ट्रिंगच टाकायचे. फक्त मी तुम्हाला हे काय एक्सप्लेन केलं, तुम्हाला कॉलेजमध्ये करणार पण नाही, पण हे काय एक्सप्लेन केलं मी तुम्हाला, बिकॉज इट कंटेन्स डिफरंट टाइप ऑफ ऑब्जेक्ट. मग डिफरंट ऑब्जेक्ट म्हणजे कसं काय, एक स्ट्रिंग टाकलं, एक इंटिजर टाकलं, एक फ्लोट, तुम्ही डबल वगैरे टाकू शकता. मग तुम्हाला स्ट्रिंग तर डायरेक्टली टाकू शकता, कारण बाय डिफॉल्ट तो स्ट्रिंगचा ऑब्जेक्टच म्हणून ऍक्सेप्ट करतो. पण इथे इंटिजर डायरेक्ट नाही टाकू शकत, फ्लोट डायरेक्ट नाही, डबल डायरेक्ट नाही टाकू शकत, लॉंग पण डायरेक्ट नाही. मग आधी त्याचं कन्व्हर्जन एकतरी हवेनी करा किंवा असं करा डायरेक्टली, आणि मग ऍड करा. पण एक्झामला तुम्हाला फक्त जर ओरलला विचारलं तर सांगायचं हे डिफरन्स, नाहीतर एक्झामला तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू स्ट्रिंग मध्येच टाकायच्या आहेत. ठीक आहे, मग आता हे झाले हे पहिले 2 एलिमेंट्स. ठीक आहे, आता आपल्याला सगळं स्ट्रिंग मध्ये आहे. हे व्यवस्थित पॉज करून साईडला लिहून घ्या. तर मी स्ट्रिंग व्हॅल्यूज टाकते, म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला स्ट्रिंग आहे, पण ओरलला विचारू शकतात की डिफरन्स काय आहे अरे मध्ये, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्ही डायरेक्टली 10 का नाही टाकू शकत ते पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. प्रोग्राम करून बघा. काही जर इथे इन्सर्ट एलिमेंट ऍटला जर एरर आली तर स्ट्रिंग आधी असेल आणि इंडेक्स नंतर असेल, ते एकदा चेक करा तुम्ही. बट 2 पॅरामीटर आहे, एक इंडेक्स आणि एक व्हॅल्यू. ठीक आहे, एकतर व्हॅल्यू इकडे आणि इंडेक्स इकडे असू शकते, किंवा हेच बरोबर आहे. आता हे कसं झालं बघा. पहिल्यांदा 4 बघा, 3 जरी साईज केली तरी मी 4 टाकले, त्याच्या जास्त पण टाकू शकता. पहिलाच इलेमेंट टाकताय, सो 0th इंडेक्सला आला एबीसी स्ट्रिंग हा सगळे. नंतर फर्स्ट इंडेक्सला आला पीक्यूआर, नंतर सेकंड इंडेक्सला आला XYZ. आता इन्सर्ट एलिमेंट ऍट 1 ला, तर 1 इंडेक्सला मला टाकायचं एलिमेंट, म्हणजे इथं एलिमेंट येणार, PQR इथं खाली येणार, आणि XYZ इथं 3 ला येणार. येते का लक्षात? आता परत मी जर V डॉट ऍड एलिमेंट A केलं तर बाय डिफॉल्ट 4th इंडेक्सला A येणार. ठीक आहे, म्हणजे माझ्या V मध्ये आता हे 5 एलिमेंट झाले. ठीक आहे, इथपर्यंत काय आलं, हे झाले पहिले 2. रिमूव्ह ऑलनी काय होणार, जर मी V डॉट रिमूव्ह ऑल केलं तर V मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत म्हणजे V तुमचा परत एम्प्टी होणार. आता ह्याच्यानंतर जर आता मी V डॉट ऍड एलिमेंट केलं, P तर काय होणार, हे पूर्ण एम्प्टी झालेलं असणार आहे, आणि परत 0th पोझिशनला काय येणार, P येणार. येते का लक्षात? ठीक आहे, तर रिमूव्ह ऑल काय करणार, सगळ्या व्हेक्टर्स मधले एलिमेंट काय करणार, रिमूव्ह करणार. ठीक आहे, ते लिहित नाही मी, फक्त त्याचं मिनिंग लक्षात ठेवा आणि नोट्स देते, तर त्याच्यामध्ये हे सगळं आहे. परत नाउ रिमूव्ह एलिमेंट ऍट, लाईक इन्सर्ट एलिमेंट ऍट सारखं, फक्त त्या पोझिशनचा एलिमेंट रिमूव्ह होणार. एबीसी 0thला 1 2 3 4 PQ, तर इथे एलिमेंट टाकलेलं PQR XYZ आणि AA. ठीक आहे, नाउ V डॉट रिमूव्ह इलेमेंट ऍट, आता इथं मी केलं 2, तर सेकंड पोझिशनचा इलेमेंट काय होणार, रिमूव्ह होणार, म्हणजे इथे XYZ सेकंड पोझिशनला, 4th पोझिशनला येईल, काय होतं खाली AA. ठीक आहे, काय इथपर्यंत. नाउ साईज सपोज आता मी असं केलं, आता याचा रिटर्न टाइप इंटिजर आहे बघा. मग सपोज इंट S इज इक्वल टू V डॉट साईज. सगळे फंक्शन्स ऑब्जेक्ट व्हेक्टरच्या ऑब्जेक्टनीच कॉल करायचे, आणि वीच ऑब्जेक्ट नेम द्यायला पाहिजे असं पण काय नाही, तुम्हाला जे पाहिजे ते द्या. S इज इक्वल टू V डॉट साईज. मग आता सध्या V मध्ये किती एलिमेंट्स आहेत टोटल व्हेक्टर मध्ये 4, तर इथं S ची व्हॅल्यू काय येणार, 4 येणार. ठीक आहे, इथपर्यंत 9. आता एक राहिलं कॉपी इंटू. हे झालं, जसं ऍरे डिस्प्ले करायला आपण डायरेक्टली लूप यूज करतो, आणि A ऑफ I सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन A ऑफ I असं टाकणार आपण, B ऑफ I. पण आता व्हेक्टरचं इथे ऍरे नाहीच आहे ना. ठीक आहे, मग कसं करणार बघा आता. तर स्ट्रिंग सगळे टाकलेले आहेत. ठीक आहे, तर व्हेक्टर डिस्प्ले करायचं असेल तर पहिले कॉपी इंटू फंक्शन यूज करायचं. ठीक आहे, मग आता बघा साईज का आली. मग आता ह्या इथे एक आपल्याला कॉपी इंटू फंक्शनला काय पास करायचंय, स्ट्रिंगचा ऍरे. मग आपल्याला एक स्ट्रिंगचा ऍरे लागेल. सपोज आता एस ऑलरेडी लिहिलेलं आहे मी, सो VS लिहिते. ठीक आहे, ऍरे कसं करतात, न्यू स्ट्रिंग, आणि इथं साईज देतात. तर साईज किती द्यावी लागेल आता आपल्याला,
किती साईजचा अरे करावा लागेल, वेक्टर मला करायचं ना डिस्प्ले युजिंग धिस फंक्शन. मग काय करतो आपण ह्या फंक्शननी बघा, वेक्टर हे फंक्शन तुम्ही कशाने कॉल करणार, वेक्टरच्या ऑब्जेक्टनी, बरोबर, कारण की ते वेक्टर क्लासचं फंक्शन आहे. मग व्ही डॉट कॉपी इंटू आणि इथं ब्रॅकेटमध्ये व्हीएस टाकणार. ठीक आहे, मग काय करतो कॉपी इंटू फंक्शन, व्ही वेक्टर मध्ये किंवा ज्या ऑब्जेक्टने तुम्ही फंक्शन कॉल केलेले त्या ऑब्जेक्टमध्ये जेवढे इलेमेंट्स असतील सगळे कॉपी करणार त्या अरे मध्ये. ठीक आहे, मग हा अरे कितीचा लागेल तुम्हाला, जेवढी वेक्टरची साईज आहे. सो इथे तुम्ही काय पास करू शकता, एकतर एस पास करा इथे, किंवा मग डायरेक्टली इथं व्ही डॉट साईज असं फंक्शन कॉल करायचं. येते का लक्षात. मग करंट जेवढी तुमची व्ही ची साईज आहे तेवढे, आता इथे किती आहे 4 आहे ना, तुमच्या वेक्टर मध्ये 4 आहे, ह्या रिमूव्ह केलेला आपण एक इलेमेंट. व्ही डॉट साईज काय आहे, इथे पहिले हे कॉल होईल स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 4, मग इथं 4 साईजचा अरे तयार होईल. ठीक आहे, मग नंतर आता तुम्ही करणार व्ही डॉट कॉपी इंटू आणि इथं ब्रॅकेट मध्ये टाकणार व्हीएस स्ट्रिंग अरे पास करायचं. मग व्ही मधले सगळे इलेमेंट्स 1 बाय 1 कॉपी होणार अरे मध्ये. अरे पास करताना सबस्क्रिप्ट देत नाही. मग व्हीएस ऑफ 0 मध्ये जाणार एबीसी, व्हीएस ऑफ 1 मध्ये जाणार एलिमेंट, 2 मध्ये XYZ आणि 4 मध्ये ए. आता हा अरे आहे, अरे मध्ये सगळे वेक्टर मधले इलेमेंट्स गेले. मग आता तुम्हाला प्रिंट कसा करायचा अरे माहितीच आहे. इंट डिक्लेअर इथं डायरेक्टली केला तरी चालतो. इंट आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन व्ही डॉट साईज लिहा किंवा व्हीएस डॉट लेंथ लिहा. तुम्हाला माहिती आहे आता अरेचं फंक्शन, अरे मध्ये किती इलेमेंट्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी व्हीएस डॉट लेंथ आहे. ठीक आहे, नाउ एसओपी व्हीएस ऑफ नंतर पब्लिक कंप्लीट आणि मेन कंप्लीट आणि क्लास कंप्लीट. कळतंय का. व्हीएस डॉट लेंथ लिहा किंवा म्हणजे ह्या अरेची लेंथ किंवा डायरेक्टली व्ही डॉट साईज लिहिलं तरी चालेल, कोणतं पण, कारण दोन्ही पण व्ही डॉट साईज पण 4च करणार आहे आणि व्हीएस पण आपला 4च झालेला आहे. ठीक आहे, तर हे झाले तुमचे वेक्टर्सचे कन्स्ट्रक्टर 2 आणि त्याच्या फंक्शन्स आणि त्याचा यूज. ठीक आहे, आता एक प्रोग्राम घेते ह्याच्यानंतर, मग त्याला घरी मी एक प्रोग्राम इथं घेते आणि त्याचं अपडेशन तुम्हाला होमवर्क म्हणून देते. त्याच्यानंतर वेक्टर आणि अरे मध्ये डिफरन्स सेम काय आहे की बोथ कंटेन्स मोर दॅन 1 इलेमेंट. डिफरंट काय आहे, अरे कंटेन्स इलेमेंट्स ऑफ सेम डेटा टाइप, वेक्टर कंटेन्स द इलेमेंट्स ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट्स. सेम पण असू शकतात और डिफरंट पण. अरे इज नॉट एक्सटेंडेड और अरे साइज इज नॉट एक्सटेंडेड डायनेमिकली और डायनेमिक टाइम, बट वेक्टर साइज कॅन बी एक्सटेंडेड डायनेमिकली. ठीक आहे, तर हे झालं तुमचं वेक्टर्स आणि ह्या त्याच्या सगळ्या मेथड्स. मग आता हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे, हा मी डायरेक्टली मेन मध्ये करणार आहे आणि मग तुम्ही हाच प्रोग्राम मेनू ड्रिव्हन करून आणायचा. ठीक आहे, ते कसं करायचं ते सांगते. प्रोग्राम बघा पहिले काय, राईट अ प्रोग्राम टू एंटर शॉपिंग लिस्ट ऑफ 5 आयटम्स ऍट कमांड लाईन. कमांड लाईन म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. प्रोग्राम नेम जावा, प्रोग्राम नेम त्याच्या पुढे 5 आयटम्स द्यायचे, शॉपिंग लिस्ट ऑफ 5 आयटम्स. ठीक आहे, ते पहिले एंटर करायचे. मग प्रोग्राम मध्ये काय कोड लिहायचा की जेवढे तुम्ही कमांड लाईनला, देन इन्सर्ट ऑल आयटम्स फ्रॉम द कमांड लाईन टू द वेक्टर. मग तुम्ही 5 शॉपिंग लिस्टचे आयटम जे कमांड लाईन आर्ग्युमेंट्स घेणार आहे, तर प्रोग्राम मध्ये काय करायचं, ते कमांड लाईन आर्ग्युमेंट सगळे कुठे गेले पाहिजे, वेक्टर मध्ये गेले पाहिजे. ठीक आहे, नाऊ म्हणजे पहिल्यांदा हा कोड करायचा, नाऊ परफॉर्म द फॉलोइंग ऍक्शन्स. मग नंतर हे ऑपरेशन्स करायचे. ऍड इलेमेंट ऍट स्पेसिफाईड इंडेक्स, म्हणजे इंडेक्सला पर्टिक्युलर इंडेक्सला एक इलेमेंट ऍड करायचा, म्हणजे इन्सर्ट इलेमेंट ऍड फंक्शन. रिमूव्ह इलेमेंट फ्रॉम अ स्पेसिफाईड इंडेक्स, रिमूव्ह इलेमेंट ऍड फंक्शन. ऍड न्यू इलेमेंट ऍट द एंड ऑफ द वेक्टर, म्हणजे इथे परत ऍड इलेमेंट फंक्शन अँड डिस्प्ले द कंटेंट्स ऑफ वेक्टर, म्हणजे कॉपी इंटू यूज करायचे. ठीक आहे, मग बघा आता 1 बाय 1. क्लास सपोज शॉपिंग पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. मी विदाउट मेनू ड्रिव्हन करणारे सगळे ऑपरेशन्स 1 बाय 1. ठीक आहे, एक वेक्टर आपल्याला घ्यावं लागेल, व्ही इज इक्वल टू न्यू वेक्टर. डिफॉल्ट दिली तरी चालेल. आता बघा हा सपोज प्रोग्राम केलेला आहे, म्हणजे आता मी वेक्टर इनिशियलाइज केला. आता मला कमांड लाईनला मी जे 5 शॉपिंग लिस्टचे आयटम्स टाकणार ते कुठे गेले पाहिजे, वेक्टर मध्ये. बिफोर स्टार्टिंग दिस ऑपरेशन पहिल्यांदा आपल्याला हे करायचंय. मग आता हा प्रोग्राम आपण रन कसं करणार, कंपाईल करणार जावा सी शॉपिंग डॉट जावा. त्याच्यानंतर रन कसं करणार, कमांड लाईन आर्ग्युमेंट शिकवलेले आहेत तुम्हाला, जावा स्पेस शॉपिंग आणि इथे देणार. सपोज तुम्ही इथे दिलं
बुक्स, इरेजर्स, पेन्सिल 5 टाकायचे आहेत ना आयटम्स. त्याच्यानंतर बॉटल्स, नोटबुक्स, स्केच पेन काय असेल ते, हे 5 आयटम्स मी टाकले आणि एंटर की प्रेस केली. तर प्रोग्राम मध्ये काय झालं पाहिजे, हे सगळे 5 आयटम्स कुठे गेले पाहिजे, व्ही मध्ये. मग आपण कसं करतो, आपण सम ऑफ एलिमेंट्स केलेले आहे कमांड लाईन आर्ग्युमेंटच, त्याच वेने I0 I इज लेस दॅन ARGS. ARGS म्हणजे काय, हायर. याच्यामध्ये हे काय होणार, ARGS ऑफ 0 मध्ये बुक्स जाणार, ARGS ऑफ 1 मध्ये इरेजर, ARGS ऑफ 2 मध्ये पेन्सिल, ARGS ऑफ 3 मध्ये बॉटल्स आणि ARGS ऑफ 4 मध्ये नोटबुक्स. बरोबर. तर हे सगळे आपल्याला कुठे टाकायचे आहेत, व्हेक्टर मध्ये. मग इथं काय करणार, व्ही डॉट ऍड इलेमेंट ब्रॅकेट मध्ये ARGS ऑफ I. बघा हे जे आहे, इन्सर्ट 5 आयटम्स ऍट कमांड लाईन अँड देन इन्सर्ट ऑल द आयटम्स. आता आपण 5 आयटम्स कमांड लाईनला केले, हे एंटर. आता पुढचं काय करायचं, इन्सर्ट ऑल आयटम्स फ्रॉम द कमांड लाईन टू द वेक्टर. आता बघा इथे काय होणार, I0 होणार. 0 इज लेस दॅन ARGS डॉट लेंथ. ARGS किती साईजचा झाला, 1 2 3 4 5 5चा, म्हणजे 0 इज लेस दॅन 5 ट्रू आहे. मग व्ही डॉट ऍड इलेमेंट. ऍड इलेमेंट काय करतं, करंट पोझिशनला ऍड करतं ऍट दी एंड जाऊन. पण सध्या व्ही तर आपला एम्प्टी आहे, सो 0th पोझिशनला कोणता इलेमेंट गेला, ARGS ऑफ 0 म्हणजे काय गेला, बुक्स. नंतर I1 झाला करंट, आता काय ऍट द एंड, मग ऍड इलेमेंट ARGS ऑफ 1 म्हणजे काय गेलं, इरेजर गेलं. बरोबर. नंतर 2 पेन्सिल, नंतर 3 काय बॉटल्स, नंतर I4 होणार आणि 4th मध्ये काय, नोटबुक्स. येते लक्षात. नंतर I5 होणार, कंडिशन फॉल्स. ठीक आहे, इझी आहे बघा, हे एकदम सिंपल आहे. तर हे झालं आपलं इथपर्यंत. नाऊ आता हे करायचे ऑपरेशन. त्याच्या आधी आपण काय करू, जो आता व्ही आपण डिस्प्ले करून बघू की आपल्या व्ही मध्ये बरोबर हे एलिमेंट्स गेलेत का, हे तर मेन मेमरीत गेले. मग काय सांगितले मी तुम्हाला, एक VS घेतला सपोज, इक्वल टू न्यू अरे, हा स्ट्रिंग टाईपचा, कॉपी इंटू फंक्शन लागतं ना आपल्याला व्हेक्टर डिस्प्ले, न्यू स्ट्रिंग, आणि साईज किती येणार, करंट व्ही डॉट साईज. बघा व्ही डॉट साईज. तर सध्या व्ही मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे इथं काय होणार, 5 होणार. म्हणजे VS ऑफ 0 मध्ये काय गेलं, सॉरी हे VS तुमचा 5 एलिमेंटचा झाला स्ट्रिंग. आता व्ही डॉट कॉपी इंटू VS. आता कॉपी इंटू नी काय होणार, हे फंक्शन आहे, कॉपी इंटू नी काय करणार, व्ही मधले सगळे इलेमेंट VS मध्ये गेले म्हणजे अरे मध्ये गेले. बरोबर. मग अरे फक्त डिस्प्ले करा. एकदा सिन टाय केलं तरी चालेल, नाही तर तुम्हाला इच ब्लॉक मध्ये करावं लागेल. I0 I इज लेस दॅन VS डॉट लेंथ. कळते इथपर्यंत, हे मागासारखंच आहे. नंतर SOP VS ऑफ I. महिने काय डिस्प्ले होईल, हे सगळे इलेमेंट्स, म्हणजे आपले सगळे इलेमेंट्स गेलेत. आता आपल्याला 1 बाय 1 करायचं. ऍड इलेमेंट ऍट स्पेसिफाईड इंडेक्स. मग पहिल्यांदा इंडेक्स साठी आयटम I आपण इनसाइड केलेलं आहे ना, सो इथं आतमध्ये किंवा L घेऊ आपण. ठीक आहे, इंडेक्स साठी, किंवा इंडेक्सच घेऊ, इंडेक्स. ठीक आहे. आणि इथं स्ट्रिंग आयटम, कोणता आयटम तुम्हाला टाकायचा आहे तो, किंवा डायरेक्टली स्कॅन केलं तरी, डायरेक्टली त्या व्हॅल्यू टाकली तरी चालेल, किंवा आपण इथं घेऊया. आणि वेक्टर क्लास यूज करताय त्याच्यामुळे इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार. ठीक आहे. नाव बघा, स्कॅनर क्लास तुम्हाला लागेल, इथंच इनिशियलाइज करून घ्या. SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर. हे तुम्हाला माहिती, आता जरी दिसलं नाही तरी प्रॉपर लिहा, सिस्टीम डॉट इन. ठीक आहे. नाव इथं काय करणार, SOP एंटर इंडेक्स. कोणत्या इंडेक्सला तुम्हाला आयटम इन्सर्ट करायचं. इंडेक्स इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट इंट फंक्शन, कारण इंटिजर आहे. नाव SOP एंटर आयटम टू इन्सर्ट. कोणता आयटम इन्सर्ट करायचा आहे. मग आयटम इज इक्वल टू SC डॉट नेक्स्ट. एका वर्डचा घ्या आणि मल्टिपल वर्डचा असेल तर नेक्स्ट लाईन. ठीक आहे. आता हा कुठे टाकायचा, व्ही मध्ये. मग सो व्ही डॉट इन्सर्ट इलेमेंट ऍट, आणि इथं काय करणार, इंडेक्स, कोणत्या इंडेक्सला तुम्ही रन व्हॅल्यू घेतलेली आहे तो, आणि
आयटम बघा, बघा ऍड इलेमेंट ऍट स्पेसिफाईड इंडेक्स. सो कोणत्या इंडेक्सला तुम्हाला पाहिजे आणि कोणता आयटम ते. सपोज मी 1 आणि इथे घेतलं मी कंपास. ठीक आहे, 1 आणि आयटम इथं स्कॅन केला कंपास. मग 1 पोझिशनला इथं कंपास जाणार, 2 ला इरेझर येणार, 3 ला पेन्सिल आणि 4th ला बॉटल आणि 5th ला नोटबुक येईल. एक्सटेंड होऊ शकतं. मग हा इन्सर्ट झाला. मग इन्सर्ट झालेलं डिस्प्ले करायचं परत. मग आता ऑलरेडी आपण हा डिक्लेअर केलेला आहे स्ट्रिंग, फक्त त्याला रिइनिशियलाइज करायचं आहे ॲरेला. vs इज इक्वल टू न्यू, फक्त ॲरेला रिइनिशियलाइज करायचं बाय न्यू साईज. कारण मगाशी आपण 5च इलेमेंट टाकलेले, सो साईज किती होती 5 आलेली. आता साईज 1 इलेमेंट ऍड केलाय, सो 6 झाली. परत रिइनिशियलाइज केलं त्याला आणि मग v डॉट कॉपी इंटू vs, परत ते 6 इलेमेंट याच्यामध्ये टाकले आणि मग परत काय करायचं, हे फॉर लूप यूज करायचं. ठीक आहे, सेम तसंच रिमूव्ह इलेमेंट फ्रॉम अ स्पेसिफाईड इंडेक्स. इथल्या इंडेक्स ऑलरेडी डिक्लेअर केलेले. एंटर इंडेक्स ऑफ द इलेमेंट टू बी रिमूव्ह, स्कॅन करा आणि फंक्शन यूज करा v डॉट रिमूव्ह इलेमेंट ऍट आणि इंडेक्स, मगाशी यूज करून दाखवलेले. आणि परत रिइनिशियलाइज करायचा ॲरे, कारण की मगाशी जो ॲरे इनिशियलाइज केला तो इन्सर्ट केलेला एक एक्स्ट्रा साईजने होता. मग परत ॲरे रिइनिशियलाइज करायचं बाय न्यू साईज, कारण एक इलेमेंट कमी झालाय. परत कॉपी इंटू करायचं आणि परत हे फॉर लूप यूज करायचं. त्याच्यानंतर ऍड न्यू इलेमेंट ऍट द एंड ऑफ वेक्टर, म्हणजे परत ऍड इलेमेंट यूज करायचं ऍट द एंड. आणि परत न्यू इलेमेंट साठी इन्सर्ट झाला तर परत डिस्प्ले करा आणि डिस्प्ले द कंटेंट्स ऑफ वेक्टर. ठीक आहे, तर हा तुमचा प्रोग्राम आहे बघा, प्रॉपर करा. मी तुम्हाला सेंड पण करेल लेट इव्हिनिंग पर्यंत हा प्रोग्राम. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथपर्यंत कोड तुमच्या प्रोग्राम मध्ये सेम येणार आहे. ह्याच्यानंतर डू लूप टाकायचं. मेनू ड्रिव्हन प्रोग्राम आता यायला पाहिजे, तुम्ही 3rd इयरला गेलेत. डू लूप टाकायचं, डू व्हाईल, आणि त्याच्यामध्ये स्विच केस. पण डू व्हाईल मध्ये तुमची 1 चॉईस येणार, इन्सर्ट इलेमेंट ऍट स्पेसिफाईड इंडेक्स, 2 रिमूव्ह इलेमेंट फ्रॉम अ स्पेसिफाईड, 3rd ऍड इलेमेंट ऍट द एंड ऑफ वेक्टर, आणि 4th डिस्प्ले. म्हणजे हे जे तुम्ही डबल कॉपी इंटू वगैरे करताय, प्रत्येक ऍड इलेमेंट झाल्यानंतर, रिमूव्ह झाल्यानंतर, न्यू इलेमेंट ऍट द एंड ऍड झाल्यानंतर, तर ते डायरेक्टली 4th चॉईस मध्येच हा एकदाच कोड येणार. येते का कॉपी इंटूचा आणि फॉर लूपचा. मग आणि 5th घ्यायची एक्झिट. जोपर्यंत युजर एक्झिट नाही करत, 5 प्रेस नाही करत, तोपर्यंत हे कंटिन्यू होईल. या प्रोग्रामनी काय होईल, एकदा इलेमेंट्स टाकले इथून पुढे वापरायचे, ह्या 4th साठी वापरायचं, हे ऍज इट इजच येणार आहे. त्याच्या खाली डू व्हाईल आणि हे चॉईसेस वापरायचे. ठीक आहे, नाव हे एकदाच होणार आणि बाकीचे हे 1 2 3 4 5 हे रिपीट होणार. जोपर्यंत युजर 5 टाकत नाही तोपर्यंत हे डबल होत म्हणजे लूप तुमचं कंटिन्यू होणार. म्हणजे ह्या प्रोग्रामनी काय होणार आहे, जो मी दिलेला आहे त्यांनी एकदाच तुम्ही इन्सर्ट करणार स्पेसिफाईड इंडेक्सला, एकदाच रिमूव्ह करणार, एकदाच ऍट दी एंड, आणि डिस्प्ले तुम्ही इच टाइम करणार. पण इथे काय होईल, मी एकदा जरी ऍड स्पेसिफाईड इंडेक्स केला तर मला परत वाटलं की मला अजून एक इलेमेंट इन्सर्ट करायचं, तर तो तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर हे मेनू ड्रिव्हन तुम्ही करायचं आहे. आणि जर नाही कळालं कोणतं फंक्शन वेक्टरचं वगैरे तर मला तसं मेसेज करा.